वेळ खूप होत चाललेला आहे आणि आपल्याला बरेचसे सामने पुन्हा काढायचे आहेत. त्यामुळं क्षणाचाही विलंब न करता या सामन्यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. तेव्हा ब्रह्मपुरी आणि नागभेड या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सुंदर असं या ठिकाणी खेळ बोनस मिळत आहे मांडर संघाला. खूप छान असं त्यांनी बोनस घेतलेला आहे मांडर संघांनी आणि 1 गुण अशा प्रकारे मिळवलेला आहे. 3 नंबरचा खेळाडू बामी संघाकडून रेड बोनस ऑन. दोन्ही संघ बोनस दोन्ही संघाकडून शांताचा खेळ, कारण सामन्याची पहिलीच रेड. 8 नंबरचा खेळाडू आणि याची खाली रेड. पहिली रेड बामणी संघाकडून. 3 नंबरचा खेळाडू. पहिली रेड शांता शिरेड, सुरेखा शिरेड. लेफ्ट रेड. दोन्ही संघाकडून शांताचा खेळ आणि 2 पॉइंट मिळतात ही बामणी संघाला. यानंतर सामना होईल बामणी वर्सेस नागभीड, ब्रह्मपुरी वर्सेस नागभीड. यानंतर सामना होईल ब्रह्मपुरी वर्सेस नागभीड. 1 पॉइंट मांडर संघाला. अशा प्रकारे दोन्ही संघाची गुणसंख्या बामणी 2 मांडर 1. दोन्ही संघांनी आपला खाता खोललेला आहे. दुसरे रेड बामणी संघाकडून. 3 नंबरचा खेळाडू खाली रेड मांडर संघाकडून. रेड 7 नंबरचा खेळाडू बोनस पॉइंट ऑन. आणि इथे सामूहिक टॅकल आणि 1 पॉइंट मिळतोय हा बामणी संघाला. त्यांचा हा पहिलाच टॅकल, सुंदर असा टॅकल बामणी संघाकडून. रेड 3 नंबरचा खेळाडू पाच खेळाडू शिल्लक असल्यामुळं गुणाची अपेक्षा नाही. खाली रेड 8 नंबरचा खेळाडू मांडर संघाकडून. रेड शांताची रेड 8 नंबरच्या खेळाडूकडून. आणि पुन्हा असा सामूहिक टॅकल बामणी संघाकडून. सुंदर असं टॅकल. थर्ड रेड बामणी संघाकडून. 3 नंबरचा खेळाडू सौरभ मागर आहे मागर. पुण्याच्या मार्गावर मांडर संघ काय करतो ते टच करण्याचा प्रयत्न. सुरेखाचा बचाव, परंतु शानदार असा सुंदर टॅकल बामणी संघाकडून. आणि पुन्हा बामणी संघाची रेड 3 नंबरचा खेळाडू खूप सुंदर असा खेळ खेळताय बामणी संघ.
3 नंबरचा खेळाडू अतिउत्तम खेळाडू मांडर संघाची रेड बोनस ऑन असा करू ना सुपर रेड घेतलेली आहे मांडर संघाने आणि अशा प्रकारे त्यांची गुणसंख्या होती आहे 4 सुपर रेड टाइम आउट नंतर सुंदरसा खेळ खेळतोय मांडर संघ आणि 3 गुणाची कमाई केली आहे मांडर संघाने 3 नंबरचा खेळाडू बावीस संघाचा खेळाडू सुंदर अशी रेड करतोय खाली रेड 7 नंबरचा खेळाडू आणि खाली रेड बाबी संघाकडून तिसरी रेड असल्यामुळं त्यांना गुण घ्यावा लागेल बोनस पण आला आहे बोनस पण आण कारण की 7 खेळाडू शिल्लक मांडर संघाकडे आणि अशा प्रकारे टॅकल 1 गुण मिळतोय हा मांडर संघाला सात नंबरचा खेळाडू आणि पुन्हा टच पॉइंट 1 पॉइंट मिळतोय हा मांडर संघाला अशा प्रकारे बामणी संघाची रेड 3 नंबरचा खेळाडू शांत असा खेळ तीन पॉइंट बोनस प्लस 2 पॉइंट अशा प्रकारे सुपर रेड बोनस प्लस 2 पॉइंट सुपर रेड एक पॉइंट मांडर संघाला अशा प्रकारे गुणसंख्या झालेली आहे मांडर 7 बामणी 13 मांडर 7 6 गुणाची लीड ही बामणी संघाकडे मांडर 7 बामणी 13 दोन्ही संघाचे तुल्यबळ सुपर टॅकल ऑन 3 खेळाडू उपलब्ध असल्यावर सुपर टॅकल ऑन घाई करायची नव्हती बामणी संघाला परंतु त्यांनी घाई केली आणि 1 पॉइंट मिळतो आहे हा मांडर संघाला तीन नंबरचा खेळाडू एक पॉइंट बामणी संघाला सुपर टॅकल ऑन 3 खेळाडू असल्यावर सुपर टॅकल ऑन मांडर संघाला 1 पॉइंट टाइम आउट बामणी संघाची रेड 3 नंबरचा खेळाडू विशाल झालेला विशालचं आणि इथं 1 गुण मिळतोय मांडर संघाला
आणि आता मांडर संघ हा आलाव देतोय बामणी संघाला. अशा प्रकारे 3+1 पॉईंट, फक्त 1 पॉईंटची लीड ही बामणी संघाकडे. 1 पॉईंटची लीड फक्त बामणी संघाकडे. 10 पॉईंटची लीड कमी करून त्यांनी फक्त 1 पॉईंटवर आणलेली आहे. खूप सुंदर असं शांत असा खेळ, घाई गर्दी नाही मांडर संघाकडून. आणि शेवटची रेड होऊ शकतो हाफ टाइम नंतर. बामणी संघाकडून 3 नंबरचा खेळाडू संतोषी रेड स्टॉप. हाफ नंतर फक्त 1 ते 3 नंबर संघाचा खेळाडू. चालू करणे टाइमर. टाइमर दुसरे वे. या सामन्यानंतर जो लगेचच दुसरा सामना होणार आहे तो ब्रह्मपुरी आणि नागबळी या 2 संघादरम्यान राहील. तेव्हा दोन्ही संघांनी ताबडतोब मैदानावर हजर राहायचं आहे. वेळ खूप होत चाललेला आहे आणि आपल्याला बरेचसे सामने पुन्हा काढायचे आहेत. त्यामुळं क्षणाचाही विलंब न करता या सामन्यानंतर लगेचच दुसऱ्या सामन्याला सुरुवात होईल. तेव्हा ब्रह्मपुरी आणि नागभेळ या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. सुंदर असं या ठिकाणी खेळ बोनस मिळत आहे हा मांडर संघाला. खूप छान असं त्यांनी बोनस घेतलेला आहे मांडर संघांनी आणि 1 गुण अशा प्रकारे त्यांनी मिळवलेला आहे. 3 नंबरचा खेळाडू बामणी संघाकडून रेड बोनस ऑन. दोन्ही संघ बोनसवर अवलंबून अशा प्रकारे पुन्हा 1 बोनस मिळालेला आहे बामणी संघाला. दोन्ही संघ बोनसवर खेळताना दिसतोय. बामणी संघाने टॅकल केलेला आहे. मिळतोय हा मांडळ संघाला. रीडर सेफ. तीन नंबरचा खेळाडू बोनस ऑन. बामणी 16 मांडळ 15. 1 पॉईंटची लीड हे बामणी संघाकडे. चर्चीचा सामना 7 नंबरचा खेळाडू रिंगवर. बोनस ऑन. बोनस घेण्याचा प्रयत्न. पुन्हा बोनस मिळालेला आहे हा मांडर संघाला. आणि अशा प्रकारे दोन्ही संघाचे गुण झालेले आहेत ते समान गुण झालेले आहेत. यांचा सामना होणार आहे ब्रह्मपुरी वर्सेस नागभीड. दोन्ही संघांनी इथे हजर राहायचं आहे. आणि अशा प्रकारे मांडरने 1 गुणाची लीड हे बामणी संघावर घेतलेली आहे. पहिल्यांदाच ही लीड मांडर संघाने बामणी संघावर घेतली. 10 पॉईंटची लीड होती परंतु त्यांनी 1 पॉईंटची लीड ही बामणी संघावर केलेली आहे. अशा प्रकारे खूप सुंदर असा खेळ खेळताय हा मांडर संघ आणि शांताशी रेड केलेली आहे. बघूया पंचांचा निर्णय. त्यांनी रनिंग टच केलेला आहे आणि अशा प्रकारे 1 गुण पुन्हा मिळतोय हा मांडर संघाला. अशा प्रकारे त्यांची लीड होत आहे 2 गुणाची. आणि 7 मिनिटाचा खेळ बाकी. खेळ बाकी आहे आणि 2 गुणाची लीड ही मांडर संघाकडे आहे. 7 नंबरचा खेळाडू सुरेख असा खेळ खेळतोय आपल्या संघासाठी. चार खेळाडू शिल्लक असल्यामुळे बोनसची गुंजाईश नाही. रनिंग हात टच करण्याचा प्रयत्न परंतु तो असफल. आणि खाली रेड बामणी संघाची रेड. शांताची रेड. 3 नंबरचा खेळाडू बोनस ऑन. 7 खेळाडू उपलब्ध असल्यामुळे बोनस ऑन. मांडर संघाकडून
शानदारचा बचाव आणि बालू संघाकडून वन पॉइंट मांडर संघाला. आणि इकडे सुपर टॅकल ऑन. 3 खेळाडू असल्यामुळं सुपर टॅकल ऑन. जर त्यांनी टॅकल केला तर 2 पॉइंट मिळतील बामणी संघाला. 7 नंबरचा खेळाडू वरसेट करताना रेड करताना सुपर टॅकल ऑन. बघूया काय करते मांडर संघाचा खेळाडू. आणि रनिंग हँड करण्याचा प्रयत्न 5 नंबर खेळाडूवर. आणि ते मल्टीरेड 2 पॉइंट पुन्हा भेटतात हे मांडर संघाला. आणि अशा प्रकारे लीड होती आहे. 5 गुणाची लीड बामणी संघावर. 5 गुणाची लीड. आणि शेवटचा रेडर बाकी आहे या बामणी संघाचा. 1 नंबरचा खेळाडू रेडिंग करताना. आणि इथे टॅकल. अशा प्रकारे 3 पॉइंट भेटतोय हे मांडर संघाला. आणि अशा प्रकारे 8 गुणाची लीड मांडर संघाकडे. 8 गुणाची लीड. आणि टाइम बाकी आहे 4 मिनिट 40 सेकंद. टाइम 4 मिनिट 40 सेकंद. आणि 8 गुणाची लीड. आणि 8 नंबरचा खेळाडू रीडिंगवर. बघूया आपल्या संघासाठी काय करतो ते. त्यांचं लीड वाढवण्याचा प्रयत्न. 8 गुणाची लीड होते. आणि इथं सुपर असं टॅकल जयंत टॅकल झालेला आहे हा बामणी संघाकडून. आणि 1 गुणाची लीड ते कमी करतायत. 3 नंबरचा खेळाडू लीडिंगवर. तीन नंबरच्या खेळाडूने बोनस घेण्याचा प्रयत्न केला परंतु असंच बॉल 7 नंबरचा खेळाडू लीडिंगवर. बोनस आज 7 खेळाडू उपलब्ध बामणी संघाकडे. 7 नंबरचा खेळाडू आणि 7 गुणाची लीड. बोनस करण्याचा प्रयत्न. बघूया पंचांचा निर्णय. नो बोनस. 3 नंबरचा खेळाडू लीडिंगवर. बोनस ऑन. बामणी संघाचे गुण झालेले आहेत हे 18 आणि मांडर संघाचे गुण आहेत 24. 6 गुणाची लीड ही मांडर संघाकडे. 6 गुणाची लीड मांडर संघाकडे. अरे काढत जा ना हाताने. 6 गुणाची लीड मांडर संघाकडे. बघूया. आणि अशा प्रकारे पुन्हा 1 गुण मिळतो आहे हा मांडर संघाला. अशा प्रकारे 7 गुणाची लीड झालेली आहे. आणि टाइम बाकी आहे 2 मिनिट 40 सेकंद. कम से कम 7 रेड इथं होऊ शकतात. आणि त्या 7 रेड मध्ये त्यांना 7 पॉइंट मिळवावे लागतील बामणी संघाला जिंकण्यासाठी. बघूया काय होतं ते. कबड्डीचा खेळ काही पण होऊ शकतो. अगदी काही मिनिटांमध्येच तातडीचा सामना. दोन्ही संघाकडून शांतसा खेळ परंतु बामणी संघाला 7 गुणाची आवश्यकता आहे. आणि ते सुपर रेड आणि 3 गुण मिळालेले बामणी 3 गुण मिळालेले मांडर संघाला. आणि अशा प्रकारे लीड होते ही 10 गुणाची लीड ही मांडर संघाकडे. आता खूपच वरचढ दिसतोय हा मांडर संघ या शेवटच्या मिनिटामध्ये. आणि सुपर रेड केलेली आहे. आणि परंतु 1 पॉइंट पुन्हा मिळतोय हा रनिंग टच. 1 पॉइंट बामणी संघाला. 9 गुणाची लीड हे मांडर संघाकडे. शेवटचे 2 मिनिट बाकी. आणि पुन्हा घाई गडबडीच्या कादामध्ये 1 पॉइंट मिळतोय हा मांडर संघाला. अशा प्रकारे पुन्हा वरचढ 10 गुणाची लीड. 10 गुणाची लीड ही मांडर संघाकडे. आणि शेवटचं 1 मिनिट 20 सेकंद बाकी. 1 मिनिट 20 सेकंद बाकी. आणि 10 गुणाची लीड म्हणजे भरपूर झालेली आहे. आणि अशा प्रकारे मांडर संघ हा बामणी संघावर वरचढ. यानंतर बामणी ब्रह्मपुरी वर्सेस नांदेड ह्या दोन्ही संघांनी इथे उपस्थित व्हायचं आहे. या मॅच नंतर संघच
ब्रह्मपुरी वर्सेस नागबीड. मांडर संघ हा खूप सुंदर असा खेळ आणि शेवटचा 1 मिनिट कम से कम 2 ते 3 रेड होऊ शकतात. ह्या 2-3 रेड मध्ये बामणी संघाला 10 गुणाची आवश्यकता. पहिल्या टाइम आउट मध्ये 10 गुणाची लीड ही बामणी संघाकडे होती, परंतु शेवटच्या टाइम मध्ये मांडर संघाने खूप सुंदर असा खेळ करून 10 संघाची गुणाची लीड ही बामणी संघावर केलेली आहे. 1 पॉइंट मिळवून बामणी संघांनी आपली लीड कमी केलेली आहे, परंतु ती लीड वाटत नाही त्यांचा विजय पूर्ण करेल. शेवटचे 10 सेकंद आणि शेवटचे 10 सेकंद असल्यामुळं ही मॅच